भंडारा जिले में कानून व्यवस्था पर सवाल खड़े करने वाली घटना सामने आई है। भंडारा शहर से करीब 4 किलोमीटर दूर भीलेवाड़ा में भाजपा और शिवसेना शिंदे गुट के बीच जोरदार झड़प हुई। दोनों गुटों के बीच लाठी डंडों से जमकर मारपीट की गई, जिससे इलाके में तनाव का माहौल बन गया है। जानकारी के अनुसार इस झड़प में भाजपा के पूर्व तालुका अध्यक्ष एवं जिला परिषद के विरोधी पक्ष नेता विनोद बांते और शिवसेना के उप सरपंच राकेश बांते के समर्थकों के बीच विवाद बढ़ गया और देखते ही देखते हिंसक रूप ले लिया। इस घटना में राकेश बांते गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया। उनके सिर और हाथ के अंगूठे पर 3-3 टाके लगाए गए हैं। घायल राकेश बांते ने आरोप लगाया है कि उन पर तलवार से हमला किया गया। घटना के बाद भंडारा जिले का राजनीतिक माहौल गर्म हो गया है। दोनों पक्षों के पदाधिकारी शिकायत दर्ज कराने के लिए कादा पुलिस स्टेशन पहुंच गए हैं, जहां मामला दर्ज करने की प्रक्रिया जारी है। वहीं भाजपा जिला अध्यक्ष सहित कई पदाधिकारी भी पुलिस थाने में पहुंचे हैं। साहेब, मी घरीच होतो. माझ्या घरी काम चालू आहे. घराच्या काम चालू आहे. तर माझ्या घराच्या साईडला खाली प्लॉट आहे. तर तिथे कसं आहे, माझ्या घराचं मटेरियल पडलं आहे आणि एक विनोद बांते नावाचे तिथं तणीस आणून ठेवत होता. तर ज्याचा प्लॉट आहे त्याला मी सांगितलं होतं का मी इथे मटेरियल ठेवून मी आपल्या घराचं काम करत होतो. त्यांनी हो म्हणलं. आणि जेव्हा तो तणीस ठेवत होता तेव्हा मी त्याला फोन करून सांगितलं की भाऊ असं तणीस ठेवत आहे तर मला त्रास होईल. तर त्यांनी त्याच्या माणसाला, विनोद बांतेच्या माणसाला थांबवलं. तर मी ज्याचा प्लॉट आहे त्याच्या पुतण्याला फोन करून सांगितलं की असं प्रकरण आहे म्हणून तू ये म्हणून. तो आला. तर त्यांनी पण सांगितलं त्या ज्याच्या प्लॉट आहे त्याच्या पुतण्यानी तणीस तिथे ठेवा नको म्हणून. विनोद बांते नावाच्या जो आला, जे तणीस तिथे ठेवत होतो आणि त्याचा मुलगा एक आहे वेदांत बांते म्हणून, त्यांनी त्या लोकेश बांतेला खूप मारहाण केली. त्याच्यानंतर मग मागून त्याच्या अजून एक लहान मुलगा आला तेजस बांते, त्यांनी त्याच्या पत्नीला खूप मारलं. असं केस उडून आणि खालती पडून मारलं त्याला, असं गळा वगैरे पिचकून तिला मारलं त्या लोकेश बांते पत्नीला. आणि त्यांनी पण मारलं. तर मी मध्यस्थी आलो त्याच्यामध्ये आणि त्यांना रोखलं. तर ते मी त्याच्यानंतर रोखल्यानंतर मग थांबलं. ते दुसऱ्याच्या घरी गेला त्याला मारतील बाबा म्हणून जीवानी. आणि मी आपल्या घराकडे आलो. तर ते मग माझ्या घरावरती चढून आले आणि विनोद बांते मला तलवार मारली. तर मी असं केलं, हात तर इथे अर्धी अंगठी कटली आणि इथे इथं फाटलं. तर आणि त्याच्या एका मुलाने विटा फेकून मारले आणि एका मुलाने ते बल्ली मारली. त्याचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे. आणि त्याच्यातून 2 पुतणे होते, एक कुलदीप बांते आणि एक संदीप बांते. तो स्वतःला सांगतो की मी एक्समॅन आहे, तो आहे एक्समॅन, आणि तो पण त्या झगड्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. त्यांनी तलवारीनं मारायचे प्रयत्न केले, जीव घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी हे पण म्हणलं त्याला आज इसको खतम करते म्हणून. हा पण त्यांनी तिथं म्हणलं होतं आज इसको खतमच करते ते, असं बी त्यांनी म्हणलं होतं. जीव घेण्याचे माझ्या घरावरती चढून आले सर. ते घरावरती सर्वजण, त्याची बायको, 2 मुले आणि 2 पुतणे, त्याची हे पूर्ण घरावरती चढून आले होते आणि जीवे मारण्याचे प्रयत्न केला. तर जीवे मारण्याची तक्रार देणार मी.